नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचे तिसरे प्रकरण उपयोजित इतिहास अभ्यासत आहोत. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरातच वरील प्रश्नाचे उत्तरही आपल्याला मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन आपण पाहूयात. यामध्ये सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो यांना आपण मूर्त स्वरूप असे म्हणतो. मग यात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे यांचा समावेश मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये करता येईल. कारण या गोष्टींपासूनच आपल्याला इतिहासाचे पुरावे उपलब्ध होतात. तर अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात खालील गोष्टींचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. म्हणजे काही गोष्टी आपल्याला मौखिक परंपरेने, जशा काही कथा आहेत, कहाण्या आहेत, पोवाडे आहेत, या मौखिक परंपरेने जपली जाणारी ही एक सांस्कृतिक ठेव आहे. त्यानंतर पारंपरिक ज्ञान, जे काही पूर्वापार पारंपरिक पद्धतीने ज्ञान प्राप्त झालेले आहे ते पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. हे लिखित स्वरूपात नसते, हे मौखिक स्वरूपात असते, म्हणून याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हटले आहे. त्यानंतर सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. मग आपण ज्या पद्धतीने सण समारंभ साजरे करतो, उत्सव साजरे करतो, हे कुठल्याही प्रकारचे याला लिखित स्वरूप नाही, परंतु पिढ्यानपिढ्या एकमेकांकडून हे दुसऱ्यांकडे हस्तांतरित झालेले आहे. त्यानंतर कला सादरीकरणाच्या पद्धती. ज्या वेगवेगळ्या कला पूर्वापार अस्तित्वात होत्या त्या कलांचा किंवा त्या सादरीकरण करण्याच्या पद्धती आपण आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. विशिष्ट पारंपरिक कौशल्ये, जे काही कौशल्य आपल्या कामकाजामध्ये आपल्याला दिसतं किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दिसतं, अशा प्रकारची कौशल्ये आपण जोपासलेली आहेत. अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारा हा गट म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा होय. यानंतर नैसर्गिक वारसा म्हणजे निसर्गातील जैवविविधतेचा विचार या नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. यामध्ये प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्यांचा समावेश होतो. याद्वारे नैसर्गिक वारसा हा अशा पद्धतीने आपण जतन केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचे किंवा प्राचीन काळातील ज्ञान प्राप्त होते. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी
आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगांमध्येच आहे. ही यादी पुढील प्रमाणे आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 18 अशी एक यादी आपल्याला दिलेली आहे. यामध्ये भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा, त्याचबरोबर भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक, भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक आणि भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ यांचा समावेश केलेला आहे. हे एकदा नजरेखालून घाला. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज ही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. या प्रकल्पातून साध्य होणाऱ्या गोष्टी पहा. प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. त्याचबरोबर स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. मुलांनो, सोबतच्या चित्रात पुरावस्तूंचे वर्णन करणारी मातीची वटिका आपल्याला पाहण्यास मिळते. अशा पद्धतीने पुरातत्व खात्यात उत्खननामध्ये ज्या काही प्राचीन वस्तू सापडलेल्या आहेत, या वस्तूंचे वर्णन करणाऱ्या अशा प्रकारच्या या मातीच्या वटिका आहेत. यानंतर कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली. नॅथॅनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ, त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग या अंतर्गत आहेत. जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तऐवज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण म्हणजे अभिलेखागार आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते. भारत सरकारच्या
माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून 1964 साली नॅशनल फिल्म आर्काइव्ह या संस्थेची स्थापना झाली. पुणे येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. दुर्मिळ चित्रपटांचा शोध घेऊन त्यांचे जतन करणे, चित्रपटांशी संबंधित बाबींच्या नोंदी व संशोधन करणे आणि चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापन करणे या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली आहे. उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणती आहेत हे जाणून घेऊ. संग्रहालये व अभिलेखागारे, ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे अशा प्रकारची क्षेत्रे या उपयोजित इतिहासाशी निगडीत आहेत. याद्वारे आपल्या ऐतिहासिक स्थळांचे किंवा ऐतिहासिक वस्तूंचे वास्तूंचे संरक्षण केले जाते. या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे उपलब्ध झालेल्या व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत ते पाहू. संचालक, सचिव, व्यवस्थापक इत्यादी अधिकारपदे यामुळे निर्माण झाली. इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ इत्यादी तज्ज्ञांची गरज निर्माण झाली. अभियंता, स्थापत्यविशारद, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी तंत्रज्ञ, वास्तूंचे जतन करणारे कर्मचारी या सर्वांशी संबंधित उद्योग व्यवसाय निर्माण झाले. प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्ये प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मुलांनो, या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. इथे आपला 3रा पाठ पूर्ण झालेला आहे. यानंतरचे राज्यशास्त्राचे प्रकरण आपण पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद. या प्रकरणाचा स्वाध्याय वहीत पूर्ण करून तपासून घ्यावयाचा आहे.